श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया सोहम अभ्यास या भागातील प्रकरण 5, सोहम साधना एक चिंतन, याचा भाग 3. अज्ञाताच्या यात्रेला तोच निघू शकतो की जो ज्ञाताच्या ज्ञानानं थकून गेला आहे. अशांती अतृप्ती यांनीच संसार भरलेला आहे. त्याच्या लोभानं आयुष्यभर आपली भटकंती झाली, फसवणूक झाली आहे, याचं भान ज्याला येतं तो साधक. या प्रपंचातील सुख हे मृगजळासारखं आहे. हा मोह आता संपवून टाकेन, मी माझेपणाचे लोभ सोडून त्या परमात्म्यालाच शोधेन, असा दृढ निश्चय करून जो त्या वाटेनं जाऊ लागतो तो सत्शिष्य. संसाराची आसक्ती संपून गेल्याशिवाय परमार्थ होत नाही. मनाला प्रपंचाची ओढ असेल, चित्ताला विषयांचंच आकर्षण असेल आणि जीवाला अहंकाराचाच शेवटपर्यंत हव्यास उरला असेल तर तो खरा साधक होऊच शकत नाही. तो संसार प्रपंचाचा दास असतो, गुलाम असतो. वरवर तो परमार्थ करीत असतो, पण अंतर्यामी संसारासक्तीतच जगत असतो. परमार्थ हे तो साधन मानतो. सद्गुरू हेही त्यानं साधनच ठरवलेले असतात. गारुड्याच्या पुंगीला सर्प भुलावा, गळाच्या टोकाला लागलेलं आमिष खाण्याचा माशाला मोह व्हावा, तसा तो संसारातील लोभातच अडकलेला असतो. त्याच्या हातून परमार्थ होत नाही. समर्थ रामदास स्वामी सांगतात, स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनांचा, म्हणे तो मुमुक्षू. संसारातील सर्व गोष्टींबद्दल विरक्ती येणं ही साधी सोपी गोष्ट नाही. ती विरक्ती आल्याशिवाय परमार्थाची महती कळत नाही. इच्छा, वासना, कामना यातच गुरफटलेल्या जीवांची शेवटी फजिती होते. तो नागवला जातो. चिंता, विषाद, दुःख हीच त्याच्या वाट्याला येतात. म्हणून सावध, साक्षेपी, दक्ष या त्रिसूक्तीचा जो अधिकारी तो परमार्थ करू शकतो. त्याला उपदेश द्यावा, त्यावर कृपा करावी, हा संकेत सर्व थोर सद्गुरूंनी पाळला आहे. या पार्श्वभूमीवर सोहम साधने संदर्भात स्पष्टीकरण करावयास हवं. सोहम साधना ही निर्गुण साधना आहे. मात्र या साधनेत ज्ञान, भक्ती आणि योग ही तिन्ही एकरूप झालेली आहेत. सोहम हा सहज शब्द आहे. तो नीट समजून घ्यावा. श्वासोच्छ्वास करावा लागत नाही. ती निसर्ग निर्मित सहज क्रिया आहे. मात्र या चाललेल्या निसर्ग क्रियेकडे नीट अवधान देऊन पाहिल्यास आणि शांतपणे दीर्घ श्वासोच्छ्वास केल्यास नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत वायू वर जाताना सो असा ध्वनी ऐकू येतो आणि ब्रह्मरंध्रापासून नाभीपर्यंत शांतपणे हा वायू खाली येत असताना हम असा ध्वनी येतो. या ध्वनीकडे साक्षेपाने शांत चित्तानं लक्ष देणं याला सोहम भजन असं म्हणतात. बाहेरचा वायू आत घेणं हा श्वास आणि आतील वायू बाहेर सोडणं हा प्रश्वास. श्वास प्रश्वास क्रिया चालू असता सोकार शक्तिरूप आणि हंकार शिवरूपानं वाहत असतो. या श्वासोच्छ्वासामुळं प्राणी जिवंत असतो. त्याची चेतनाशक्ती कार्यरत असते. जीव वास्तविक शिवरूप आनंदरूपच असतो. पण दृश्याचा आकार धारण केला, देहामध्ये तो ओतला की त्याला मूळ आनंदाचा विसर पडतो. जीवाला अव्यक्तातून व्यक्तात आणून दृश्यात गुंतवून ठेवणारी जी शक्ती तिला माया म्हणतात. या मायेच्या प्रभावानं जीवाची देहाविषयीचीच ममता जागृत होते. मी देहच आहे या भूमिकेनं प्राणी सतत वावरत राहतो. अविद्या किंवा मायेची करामत हीच की देहाला सुख देणाऱ्या गोष्टीत सुख आहे असा भ्रमही ती निर्माण करते. देहामध्ये इंद्रिय प्रबळ असतात.
या इंद्रियांना विषयसुखाची चटक लागलेली असते. इंद्रिय बहिर्मुख असतात म्हणून ते सुखाचा शोध बाहेरील गोष्टीत करीत राहतात. इथून जीवाच्या भटकंतीला प्रारंभ होतो. विविध तऱ्हेचे भोग भोगण्यानं मी सुखी होईन या कल्पनेनं मनुष्य सारं जीवन भोग भोगण्यातच खर्च करतो. त्यालाच बद्ध असं समर्थांनी म्हटलंय. समर्थ त्याची तुलना आंधळ्या माणसाशी करतात. दृष्टी नसल्यानं आंधळा जसा अंधारालाच सत्य मानून सदैव चाचपडत असतो, तसा संसार प्रपंच खरा मानून जगणारा आंधळेपणानेच जगत असतो. तो सारासार विचार करीत नाही, योग्य अयोग्य पाहत नाही, धर्म अधर्म नीती अनीती पवित्र अपवित्र कशाचाही विचार करीत नाही. काम क्रोध मद मत्सर आदी दुर्गुणांचा त्याच्या आचार विचारात अतिरेक होऊन जातो. निंदा द्वेष कपट वाद यांनी तो भरून गेलेला असतो. त्याच्या वागण्यातील मुख्य सूत्र असतं परमार्थ देवधर्म याबद्दल आत्यंतिक अनादर आणि प्रपंच संसार याबद्दल आत्यंतिक प्रेम आणि ओढ. काया वाचा मनानं तो प्रपंच करू इच्छितो. द्रव्य दारा आणि भोग यांचं चिंतन करण्यात त्याचं चित्त रममाण झालेलं असतं. नाना काळजा चिंता दुःख भोगून तो शेवटी दमून थकून जातो. मी देह हा विश्वास हीच कुबुद्धी. केवळ प्रपंची रममाण होणं हाच अविवेक. भक्ती ज्ञान वैराग्य यांची महती न कळणं हेच अज्ञान. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.